Iron Out Professional Laundry is upgrading, getting bigger, and is now Zion Out Professional Laundry. Service which they provide: dry clean, laundry, steam press, sofa deep cleaning, carpet deep cleaning, and shoe laundry. Free pickup and drop facility available. The only steam press facility in Bhiwandi, with premium packaging. Organized app-based laundry service. Prepaid laundry packages are also available with lots of offers. One of its kind laundry setup in Bhiwandi, offering premium services at affordable rates. Serving entire Bhiwandi with more than 500 customers and 50,000 plus articles processed. At Allied Auto Service, HPCL dealer, Old Agra Road, near Baghi Firdaus Masjid, Bhiwandi. कांग्रेस नेता जिजाऊ संगठन में हुए शामिल। कल शाम 8 बजे भिवंडी शहर में जिजाऊ संस्था के नीलेश सांबरे की ऑफिस में एक प्रोग्राम रखा गया था, जहां कांग्रेस के वरिष्ठ नेता जवाद चिखलेकर को जिजाऊ संगठन में शामिल किया गया। कांग्रेस नेता ने नीलेश सांबरे के काम को देखते हुए फैसला लिया। जिस तरह जिजाऊ संस्था ग्रामीण और शहर में अपने काम से लोगों का दिल जीत रही है, उसी संस्था ने कई राजनीतिक नेताओं के भी दिल जीते, जिसकी वजह से पहले एनसीपी की महिला और अब कांग्रेस नेता भी जिजाऊ संगठन में अपने समर्थकों के साथ शामिल हो रहे। इस प्रोग्राम के बाद नीलेश सांबरे ने भिवंडी शहर के गबी नगर का भी दौरा किया और क्या कहा, आइए सुनते हैं। धक्का असं नाही, हे लोकांच्या मनातला खदखद आहे। कालचा प्रवेश झाला, आजचा प्रवेश झाला, लोकांना वाटत होतं का कधीतरी सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथे लोकप्रतिनिधी पाहिजे, कोणी उठायचं आणि त्यांनी कोणीही पाठवून द्यायचं, लादायचं। आता एवढ्या जवादभाई जे बोलले ते दुःख आमच्याही समाजामध्ये प्रचंड आहे। जसं बॅरिस्टर अंतुले साहेबांवर अन्याय झाला, त्याचप्रमाणे शांताराम भाऊ गुलाबसाहेब महसूल मंत्री होते, ते दुसऱ्या क्षणाला मुख्यमंत्री होणार होते। त्यावेळेस त्यांना पवार साहेबांनी दिल्लीला खासदारकीला उभं केलं आणि दुसऱ्या वेळेस पाडलं, असं काम केलं। त्याचबरोबर विश्वनाथजी पाटील साहेब मग 15 दिवसापूर्वी मी त्यांना भेटलो होतो, तेव्हा तेही चर्चेत ते सांगितलं का मला शरद पवारांनी फसवलं। त्यानंतर आमचे कथोरे साहेब, त्यांच्यामध्ये काय कमी होतं, ते राष्ट्रवादीमध्ये आमदार असताना त्यांना कधी मंत्रिपद नाही दिलं केलं। एवढा मोठा समाज आमचा असताना त्यांचे मुसलमान समाज राहू दे, दलित समाज राहू दे, कुणबी समाज राहू दे, आगरी समाज राहू दे, प्रत्येक ठिकाणी त्यांचे चांगले संबंध असतानाही त्यांना डावलून कोणाला तरी मंत्री केलं गेलं जिल्ह्यातलं, जिथे जो मोठा समाज आहे, परंतु तो जाणीवपूर्वक कुणबी समाजाला दाबण्याचं काम केलं जातं, मुसलमान समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला जातो शरद पवारांकडनं। ही खतखत प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे, ही प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये, आणि त्याचा उद्रेक होणार आहे 20 तारखेला, 20 मेला 100% होणार आहे। कारण आम्हाला तर आमच्या समाजातील 3 नेत्यांची माहित होतं, बॅरिस्टर अंतुले साहेबांसारखा कोकणातील सर्वात विद्वान व्यक्ती, त्यांनाही जो त्रास झाला तो आता यांनी जवादभाईंनी सांगितलं, ती खरी गोष्ट आहे। जेव्हा आणि या गोष्टी आम्ही बघितल्या होत्या का मुंबऱ्याला उद्या 17 नगरसेवक काँग्रेसचे असताना तेव्हा बाळकृष्ण पुणेकरांना तिथे तिकीट नाही दिलं, का मीरा भाईंदरलाही काँग्रेसची सत्ता असताना तिथे यांना आमचे काय नाव त्यांचं आमदार होते ते मुझफ्फरभाईंना तिकीट न दिलं, तिथे राष्ट्रवादीला तिकीट दिलं होतं। म्हणजे अशा प्रकारे हळूहळू काँग्रेस संपवण्याचं काम केलं जात आहे। जो दुसऱ्याच्या घराची तोडफोड करतोय त्याच्यावरच येते, अशी वेळ आलेली आता शरद पवार साहेबांवरती। आणि नक्कीच सांगतो, या भिवंडी लोकसभेचा मतदार 100% ते जातीवाचक करण्याचा प्रयत्न करतात, कुठेतरी व्हॉट्सअपवर बुल पाठवतात, निलेश सांबरे मतं खाण्यासाठी आलाय। निलेश सांबरे मतं खाण्यासाठी नाही, निलेश सांबरे या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला खासदार बनवण्यासाठी आलेला आहे। या मतदारसंघात कुठल्या पक्षाने हॉस्पिटल नाही बांधलेलं, कुठल्या पक्षाने शाळा नाही उघडलेल्या, कुठल्या पक्षाने आपली पोरं अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा वाचनालय नाही उभारलेले, का कुठला पक्ष गावपाड्यावर जाऊन मेडिकल कॅम्प घेऊन सुधारणा आपल्या लोकांना वाचवण्याचं काम करत नाही। त्यामुळे असं कुठलाही बबल सुटवलं तरी या लोकसभा क्षेत्रातील 100% जनता, मी तर बोलत असतो की ज्याला हृदय आहे तो व्यक्ती जिजाऊच्या बरोबर, ती निलेश सांबरेच्या बरोबर आहे। असेच हृदय असलेले आमचे जवाद भाई हे जिजाऊच्या बरोबर झालेलं आहे।
हे गोरगरिबांसाठी कोरोना कालापासून तर आजपर्यंत आम्ही बघत आलेले आहोत आणि सामान्य जनता लहान मुलगा पण बघत आलेला नेटवरती पण टाकीतला आणि आम्ही स्वतः बघितलेले आलेले की ही जी मदत करणारी गोरगरीब आणि सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारी आणि एक आपला चांगला उमेदवार हा पूर्वी आमच्या काँग्रेस पक्षामधून उमेदवार मागितली होती. काँग्रेस पक्षाने तिकीट जवळपास पास केला होता. ही 9 वेळा आमची जागा निवडून आलेली जागा ही जबरदस्तीने शरद पवार साहेबांनी तिकडे या करून ही जागा जबरदस्तीने घेतलेली. इथं राष्ट्रवादीचा काहीच संबंध नाही आणि आम्हाला काँग्रेस पक्षाला कोकणामधून संपवायचं काम केलेलं आहे. हे आम्ही बरदास्त काँग्रेस कमिटी करणार नाही आणि मी काँग्रेसही माणूस आहे. मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आणि काँग्रेसमध्ये जाणार आहे मी. पण आम्ही काँग्रेसच्या रूपामध्ये आम्ही निलेश भाऊ सांबऱ्यांना निवडून आणणार आहोत आणि काँग्रेस पक्षातच आम्ही त्यांना एक प्रवेश करायला लावणार आहोत. हे आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे. इथे आम्ही राष्ट्रवादी नेहमी आमच्यासाठी अन्याय करीत आलेली आहे. जिल्हा परिषद असो नगरपालिका असो इथं पूर्वीपासून भिवंडी महानगरपालिका बघायला गेली तर इथं इतिहास बघायला पाहिजे का इथं काँग्रेसची सत्ता आलेली आहे. हे आम्हाला कुठं डॅमेज करण्याचा काँग्रेस पक्षाला एक सगळा केलेला आहे. याच्यामध्ये आमची संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसभा क्षेत्रामध्ये आणि कोकणामध्ये सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि आम्ही ही काँग्रेसची जागा निवडून आलेली आहे. इथून आमचे 5 वेळा दामू शिंगडा ते पण निवडून आले होते. त्याच्यानंतर शंकरनाम निवडून आलेले आहेत आणि आमचे सांबरे साहेब तावरे साहेब इथून 1 वेळा खासदार झालेले आहेत. त्यानंतर आमचे इथून नेहमी शरद पवार साहेबांना नेहमी आमच्यासाठी काँग्रेस पक्षासाठी असं काय करतात आम्हाला काय समजायला येत नाही. त्यांची बघा की त्यांची रायगडमधून सीट आलेली होती निवडून त्या ठिकाणी त्यांतून जागेवरती त्यांतून या करायला पाहिजे होता. भिवंडी कशासाठी केला त्यांना माहिती आहे की निलेश सांबरे साहेबांची ताकद इथे खूप आहे. इथं निलेश सांबरे जर खासदार झाला ते इथं त्यांचा काँग्रेसचा 1 नंबर बालेकिल्ला कोकणामध्ये केला जाईल आणि कोकणामध्ये त्यांना माहिती होता इतर पक्षांना का निलेश सांबरे साहेबांनी आता मागे पालघरमध्ये जिल्हा परिषद तिथून सत्ता आलेली आहे. नगरपालिका नगर परिषद पालघरमध्ये जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये आम्हाला एक चांगला नेता भेटत होता काँग्रेसमधून आणि हे जर आले असते तर खरोखर काँग्रेस पक्षाचा इथं कोकणामध्ये 1 नंबर शिवाय आली नसती. आणि त्याच्यानंतर यदि शरद पवारने आम्ही बघितलेलं आहे आमच्या कोकणी समाजामध्ये अंतुले साहेब यांच्यासाठी पण अन्याय केलेला आहे. काय केला त्यांचे तिकीट कापले गेले. इथून त्यांना औरंगाबादला पाठवला गेला. त्याच्यानंतर शिंगणा साहेबांचा तिकीट कापला गेला. शांताराम गोलम भाऊ यांचा पण असं यांच्यावर अत्याचार केला. म्हणजे आमचा कसा काँग्रेस डॅमेज करायची कशी संपवायची हे आम्ही अजिबात काँग्रेसवाले आम्ही बर्दाश्त करणार नाही आणि आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. मी सर्व या जनतेला काँग्रेसचे कार्यकर्ते अजून पण ठाम आहे. आम्ही काँग्रेसच्या रूपामध्ये यांना निवडून देऊ आणि यांना निवडून आणून आम्ही काँग्रेसमध्ये त्यांना प्रवेश करू. नाही हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अपक्ष करू. आमचा भले आमचं चिन्ह मजबुरीने आमचा चिन्ह भले गोठवला गेला असे हाताचा पंजा भले आम्ही तो काँग्रेसचा पक्ष म्हणून अपक्ष म्हणून कुठलाही आणि तो पण आम्ही कुठल्याही पक्षावरती निवडतो समजा आमचा काँग्रेसचाच उमेदवार आहे तर काँग्रेसचा त्या निशाणीला समजून आम्ही मतदान करणार आहोत सर्व जनता. आणि आमचा पूर्ण मुस्लिम समाज आमच्या ग्रामीणमध्ये कोकणी समाज कसा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि हे शेतकऱ्याच्या मुलग्याला काय खासदार न व्हायला पाहिजे इथून का नाही इथून लोकप्रतिनिधी वाढले पाहिजे. आज जिल्हा परिषदमध्ये अजून पण तुम्ही बघित आलेल्या टीव्हीवरती मीडियावरती बघता सांगलीमध्ये पण अन्याय झाला मुंबईमध्ये पण अन्याय झाला. जबरदस्तीने असं खच्चीकरण करीत चाललेलं आहे. त्यांना माहिती आहे आमच्या जिल्हा परिषदमध्ये 1 मेंबर पण निवडून येत नाही. आज आम्हाला एवढी पुढे आमची संधी आहे पुढे येणाऱ्या निवडणुका विधानसभाच्या. त्यांना माहिती आहे निलेश सांबरे साहेब निवडून आले असते ते इथून 6 आमदार त्यांना काँग्रेसचे निवडून आले असते. हा माझा आरोप आहे यांच्यावरती यांना येणाऱ्या जिल्हा परिषदची निवडणूक होती भिवंडी महानगरपालिका यामुळे आम्हाला यांच्यावर भरोसा यांचा काही अस्तित्वच नाही. ही राष्ट्रवादीची निशाणी पण काढलेली आहे. आता तुम्ही बघत आलेले याच्यात आणखी दुसरी चितोरी का निशाणी एक नगरसेवक पण नाही. नगरसेवक पण जे 54 आले होते ते काँग्रेसचेच होते ते आता गेलेले आहेत. नगरसेवक ते इकडे तिकडे बोलतात आम्ही राष्ट्रवादीमध्ये
ते अजिबात नाही, ते निलंबित केले गेलेले. तर त्यांनी आता आम्हाला राष्ट्रवादीमधून निवडून दाखवाय, त्यांच्या मागे जनता संपूर्ण भेवंडीचा रागरोष आहे. त्यांना कोणताही जनता पब्लिक त्यांना माफ करणार नाही. त्यांच्यावरती खूप राग आहे. ते जेवढे जनतामध्ये जाते तेवढा आम्हाला जनतेला माहिती आहे कोण विकास करणार आहे. गोरगरिबांना रात्री काम करणारा, रात्री गाड्या जाणारा, हॉस्पिटल, त्याच्यानंतर शाळा, आरोग्य. आणि हे निवडून आल्यानंतर इथे आता जिजाऊ संघटनेच्या तर्फे इथं 10 शाळा खोलल्या जाते, सीबीएसई बोर्ड. त्याच्यानंतर 50 आरोग्य शिबिर क्लिनिक खोलले जातील. त्यानंतर इथे चॅटिंग क्लास गोरगरिबांसाठी इथं 500 खोलले जातील, लोन चालू होतील. आणि सगळ्या मुद्दा एक, आता मला एक विचारायचं आहे, मागे एवढा संघर्ष आंदोलन टोरंटोचा केला गेला, तेव्हा या लोकप्रतिनिधीवरती या आंदोलन करण्याचा या रागरोष होता का आम्ही या लोकप्रतिनिधीला या पुढे आम्ही आता निवडून देणार नाही. आता मला ही विनंती आहे जनतेला, हे बघा, आपण मागच्या वेळेला तुम्ही लोकप्रतिनिधी, खासदार निवडून दिले, आमदार निवडून दिले, काही कोण करणार नाही. एकावरतीच भरोसा आहे. का? कारण नीलज सांबरे साहेब आहेत, ते आल्याबरोबर पहिलाच तोरण करतात सुद्धा राहणार नाही. मी भेवंडीच्या जनतेला आव्हान देतो का तुम्ही ग्रामीणमध्ये बघा, इथे येऊन ग्रामीणमध्ये आज गोरगरीब जनता त्यांना माहिती आहे 15 वर्षापासून कोण काम करतो. जो लोकप्रतिनिधी पण नाही, तो खासदार पण नाही, तो आमदार पण नाही, तरी तो लोकसेवा स्वतःच्या खिशातून कोणाला IPS बनवला, कोणाला पोलीस याच्यामध्ये प्रतिक्रिया चालू आहे, दवाखान्या खोलले, गावागावाला त्यांच्या तुम्ही जाऊ बघा, शिबिर बघा, गोरगरीब लोकांना मदती हा याच्यामध्ये त्यांचा चालूच आहे सहकार्य. असा जर लोकप्रतिनिधीला माझा भेवंडीच्या जनतेला आव्हान आहे, आपण किती लोकांना निवडून दे, एक वेळा आमच्या नीलज सांबरे साहेबांना जर निवडून दिला, खरोखर भेवंडीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भिवंडी शहरामध्ये राहणारे बशीर गुलाम शेख हे कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत. आणि जिजाऊ संस्था तुम्हाला माहिती असेल की मागच्या 15 वर्षापासून संपूर्ण कोकणामध्ये आणि अडीअडचणी आपत्कालीन वेळेत आपल्या महाराष्ट्रामध्ये मदत करत आलेली आहे. मागच्या 5 वर्षापासून जिजाऊ संस्थेचं काम हे भिवंडी शहरामध्ये मोठ्या जोमाने सुरू आहे. कुठलाही रुग्ण असू दे, तो जिजाऊ संस्थेकडे आल्यानंतर तो परत जात नाही. आणि असेच आपले वंजारपट्टी नाक्यावर राहणारे एक रुग्ण बशीर गुलाम शेख हे कॅन्सरग्रस्त आहेत आणि सांबरे साहेबांना त्यांच्याकडून मदत करण्यात आली. जवाहरबाईंना विनंती करेल की त्यांना ती मदत करावी. सांबरे साहेब